त्याची रूपरेषा कशी असावी याचं सगळं नियोजन चालू आहे आणि हे सगळं नियोजन झाल्यानंतरच आपल्याला सविस्तरपणे ते सांगितलं जाईल। आता ही पूर्वतयारी चालू आहे। पूर्वतयारी एकदा नक्की झाली की त्याचं व्यवस्थित नियोजन केलं जाईल आणि नियोजन झाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल। अनेक वर्षांनी आज मनसेच्या नेत्यांना भेटतात, म्हणजे अनौपचारिक मी भेटतच असतो, आम्ही कोर्टात नेहमी भेटत असतो। साधारणतः किती गर्दी होईल अशी अपेक्षा आहे? हे सगळं पूर्ण भरून रस्ते पूर्ण जाम होतील, त्या दिवशी प्रचंड महापूर येईल गर्दीचा, अशी माझी भावना आहे। साहेब, राज साहेब आणि उद्धव साहेब यांची काही बोलणं झाले का? आपण पाहतो की अनिल परब या ठिकाणी होते आणि हे हा जो वरळीचा हा मोठा जो हॉल आहे किंवा इथे जे मोठे अत्यंत भव्य दिव्य असे कार्यक्रम पार पडतात, तर हे सगळे भरून या व्यतिरिक्त जी लोक आहेत ते महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये येतील असा सुद्धा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। आणि या हॉलमध्ये आपण पाहतो की आसन व्यवस्था नेमकी कशी आहे, त्याचबरोबर कार्यक्रमाचं स्टेज नेमकं कसा असला पाहिजे, कारण काही स्वतःच्या गोष्टी आहेत त्या राष्ट्रपतींनी स्वतः सांगितलेल्या आहेत, त्यानुसार स्टेजची व्यवस्था जी आहे ती सुद्धा केली जाण्याची शक्यता आहे। आणि आता या हॉलमध्ये ही पाहणी केली जाते आहे। खरं तर सातत्याने या हॉलमध्ये अनेक मोठे कार्यक्रम होत असतात, मात्र 5 तारखेचा विजय मेळाव्याचा जो कार्यक्रम आहे तो अत्यंत मोठा असणार आहे। त्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला, मराठी माणसांना आवाहन करण्यात आलं की मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाच्या विजयी मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन स्वतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे आणि त्यानुसार त्याचं प्लॅनिंग ह्या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून केलं जात आहे। त्यासाठी काही भेटीगाठी आणि काही प्रमाणात चर्चा सुद्धा दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रामुख्याने होताना पाहायला मिळतात। आणि आज ते प्रत्यक्षामध्ये या वरळीच्या डोममध्ये जिथे 5 तारखेचा हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता होणार आहे तिथे पोहोचलेले आहेत। मनसेकडून सुद्धा आपण पाहतो की अनेक पहिल्या फळीतले नेते जे आहेत, प्रमुख नेते आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आहेत। बाळा नांदगावकर आहेत, नितीन सरदेसाई आहेत, त्याचबरोबर इतरही पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि ठाकरे गटाकडून स्वतः अनिल परब या सगळ्यासाठी आलेले आहेत। ज्या मागच्या 2-3 दिवसामध्ये जेव्हापासून या विजय मेळाव्याची घोषणा झालेली आहे तेव्हापासून सातत्यानं काही नेत्यांच्या भेटीगाठी होताना पाहायला मिळतात। ग्रँड हयात हॉटेलमध्ये अभिजित पानसे असतील, बाळा नांदगावकर असतील आणि त्यानंतर ठाकरे गटाचे संजय राऊत असतील यांच्यामध्ये एक बैठक झालेली होती, त्यामध्ये काही कार्यक्रमाची त्या ठिकाणी नेमकी काय चर्चा सुरू आहे ते आपण ऐकू शकतोय का? जास्तीची गर्दी या ठिकाणी होण्यामुळे त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जाईल याबाबतची तक्रार जी काही चर्चा एकूणच त्या ठिकाणी हा हॉल नेमका कसा असावा आणि त्याचं नियोजन नेमकं कसं असावं याची चर्चा इथे होती। एकूणच आपण पाहतोय या ठिकाणी मेळाव्या संदर्भातला आढावा घेतला जातोय। या हॉलचं नियोजन कसं असावं, रचना कशी असावी या संदर्भात बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अनिल परब यासह महत्त्वाचे मनसेचे आणि शिवसेनेचे नेते पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। वरळी डोम या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांकडून इथे पाहणी केली जाते। 5 जुलैला हा भव्य दिव्य मेळावा होणार असल्याची माहिती यावेळी अनिल परब यांनी TV9 मराठीशी बोलताना दिली आहे। एवढंच नाही तर हा हॉलच फुल होणार नाही, केवळ या ठिकाणी रस्ता सुद्धा जाम होईल
असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केलेला आहे. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. योगेश मेरे भाई मेरे पास इतना मोनोपोल है, खुद को धक्का देगा तो जाएगा प्रेम तो कितने गाड़ी दी दीपे गाड़ी दी हाँ ठीक पहले से 5वीं तक हिंदी ऑप्शनल विषय रखने का सरकार ने जो निर्णय लिया था वो वापस पीछे ले लिया है और महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपण पाहतोय या ठिकाणी अनिल परब, नितीन सरदेसाई, बाळा नंदगावकर यांच्याकडून आपापले मतं मांडली जात आहेत. या ठिकाणी मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात खरं तर आढावा घेतला जातोय. कसं या ठिकाणी नियोजन असावं, कुठे कशा पद्धतीनं याची रचना असावी त्याची माहिती घेतली जाते आणि अनिल परब आणि बाळा नंदगावकर या संदर्भात सविस्तर चर्चा करतायत. हिंदी सक्तीचा GR रद्द झाल्यानंतर आता या ठिकाणी विजय मेळावा खरं तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून आयोजित केला गेलेला आहे. याच संदर्भात इथे आढावा घेतला जातोय.